मंडळी, राम राम. ओळखलं का नाही मला पोर हो? अरे ओळखलं का नाही? ए बाबा, आज तुम्हाला शिकवायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स. तर मंडळी, तुम्ही म्हणसाल एवढं सगळं एका दिवसात कसं शिकायचं सर आम्ही? काय अवघड नाही पोर हो, सोपी आयडिया सांगणार आहे तुम्हाला मी. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ मंडळी. तर ठीक आहे, आजच्या तासिकेमध्ये बघूया आपण. ऑनलाईन एज्युकेशन प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला शिकवायचंय फ्युचर परफेक्ट टेन्स मंडळी. आय विल हॅव सेंट मनी. याचं सूत्र काय असतं पोरो? फ्युचर परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल. शाल अथवा विल प्लस हॅव प्लस verb 3 प्लस ऑब्जेक्ट. तर मित्रो, verb 3 म्हणजे तिसरे रूप क्रियापदाचे तिसरे रूप. हे लक्षात ठेवा. आयच्या आणि उईच्या समोर शाल, बाकी इतर ठिकाणी विल. आयच्या आणि उईच्या समोर शाल, बाकी इतर ठिकाणी विल. बाकी करता कोणता असो त्याच्या समोर हॅव येईल. करता कुठला पण असो त्याच्या समोर शाल हॅव आणि विल हॅवच्या शालच्या आणि विलच्या समोर हॅव हे ठरलेलं असतं. क्रियापद तिसरं रूप असतं, ऑब्जेक्ट असतं. पाहूया काही वाक्य. आय विल हॅव सेंट मनी. 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 मी पैसे पाठवलेले असतील. आय विल हॅव सेंट मनी. मी पैसे पाठवले असतील. आय विल हॅव स्पेंट मनी. किंवा वी घाला, वी विल. तुम्ही म्हणताल इथे विल आलं सर, ठीक आहे, विल पण लिहिलं तर फारसं काही चूक होत नाही, कारण ह्या एका पुस्तकामध्ये विलच आहे सर्व ठिकाणी, आयच्या पण आणि वीच्या पण समोर. तर आय शाल घेऊया आपण शक्यतो. आय शाल हॅव सेंट मनी. त्यानंतर वी शाल हॅव स्पेंट मनी. सेंट आणि इथं स्पेंट. वी शाल हॅव स्पेंट मनी. आम्ही पैसे खर्च केलेले असतील. वी शाल हॅव गॉन टू USA. वी शाल हॅव सीन बॉम्बे. वी शाल have gone to USA. आम्ही USA गेलेलो असणार. I shall have seen. आम्ही बॉम्बे पाहिलेले असणार. I shall have seen Bombay. I shall have seen Bombay. I shall have seen Bombay. पेन दुसरा घ्या बेटा. आय शॅल हॅव सीन बॉम्बे. ठीक आहे, पुढे वाक्य बघूया. यू विल हॅव क्लीन्ड हॉस्पिटल. यू विल हॅव क्लीन्ड हाऊस घेऊया. तो घर स्वच्छ केलेले असेल. यू विल हॅव क्लीन्ड हाऊस. यू विल हॅव क्लीन्ड हाऊस. They will have opened hospital. त्यांनी हॉस्पिटल उघडलेला असेल. They will have opened hospital. त्यानंतर पहा, he will have spoken to them. He will have spoken
देम, तो त्यांना बोललेला असेल किंवा बोललेला राहील. ही विल हॅव स्पोकन टू देम. ही विल हॅव टेकन मनी, त्यांनी पैसे घेतलेले असतील. शी विल हॅव इटन ऍपल, तिने ऍपल खाल्लेला असेल. शी विल हॅव रिटन बुक, तिने पुस्तक लिहिलेलं असेल. दे विल हॅव रीच्ड लातूर, ते लातूरला पोहोचलेले असतील. ठीक आहे मित्र, तर अशा पद्धतीची ही वाक्य आहे. ह्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस शाल किंवा शाल हॅव विल हॅव आणि क्रियापदात तिसरं रूप असतं. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये एकच लक्षात ठेवा, सब्जेक्ट तर हा ठरलेलाच आहे. इथं फक्त शाल हॅव विल हॅव क्रियापद तिसरं रूप. शाल हॅव विल हॅव क्रियापदात तिसरं रूप. या वाक्यामध्ये नवीन काय आहे? शाल हॅव विल हॅव. शाल किंवा विल हॅव आणि क्रियापद तिसरं रूप. एकतर शाल हॅव घ्या, नसेल तर विल हॅव घ्या आणि क्रियापद तिसरं रूप घ्या. शाल हॅव घ्या, नसेल तर विल हॅव घ्या आणि क्रियापद तिसरं रूप घ्या. फक्त लक्षात ठेवायचं, तिन्ही काळ डोळ्यासमोर ठेवायचे. कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकल्यानंतर पास्ट परफेक्टला विसरायचं नाही. पास्ट परफेक्ट शिकल्यानंतर फ्युचर परफेक्टला विसरायचं नाही. तिन्ही डोळ्यासमोर ठेवायचे, पूर्ण डोळ्यासमोर असे पक्के लक्षात ठेवायचे. पक्के सोडायचं नाही, अजिबात सोडायचं नाही डोक्यात. कारण ह्याच्यामध्ये काय आहे, लक्षात ठेवणं, तुमची पकड होणं त्याच्यावर महत्वाचं आहे. प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय सांगतो? हॅव हॅज क्रियापदात तिसरं रूप. हॅव हॅज क्रियापदात तिसरं रूप पक्क लक्षात ठेवायचं. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय? हॅड क्रियापदात तिसरं रूप, हॅड तिसरं रूप, हॅड क्रियापदात तिसरं रूप. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये शॅल हॅव विल हॅव क्रियापदात तिसरं रूप, शॅल हॅव विल हॅव क्रियापदात तिसरं रूप, हॅव हॅज क्रियापदात तिसरं रूप, हॅव हॅज क्रियापदात तिसरं रूप. पास्ट मध्ये हॅड क्रियापदात तिसरं रूप, फ्युचर मध्ये शॅल हॅव विल हॅव क्रियापदाचे तिसरे रूप. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचे वाक्य आपण पाहू. ही विल हॅव स्पोकन टू देम. ही विल हॅव स्पोकन देम. तो त्यांना बोलेल. ही विल हॅव स्पोकन टू देम, किंवा तो त्याला बोललेला असेल भविष्यामध्ये. आपण म्हणतो ना पोरं, उद्या ह्या टायमाला लग्न लागलेलं असेल, भविष्य काळ. आता उद्या एखाद्याचं लग्न आहे, आपण घरी म्हणतो उद्या ह्या टायमाला दादाचं लग्न होईल, उद्या ह्या टायमाला दादाचा बर्थडे होईल. बरोबर आहे. भविष्यातल्या गोष्टी ह्या टायमाला, जेव्हा उद्या आम्ही मामाच्या गावाला गेलेले असू, उद्या आम्ही मामीच्या गावाला गेलेले असू, सासरवाडीला आत्ताच जायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर शी विल हॅव रिफ्युज्ड टू इंटरव्ह्यू. शी विल हॅव रिफ्युज्ड. शी विल हॅव रिफ्युज्ड आन्सर. त्याने उत्तर देण्यास नकार देतील. शी विल हॅव refused answer. She will have called students. ती विद्यार्थ्याला बोलवलेले असतील. She will have called. क्रिया भविष्यात पूर्ण होणार आहे. She will have called students. ते विद्यार्थ्यांना बोलवतील. They will have seen picture. ते पिक्चर पाहिलेले असतील.
They will have. They will have. They will have solved a problem. They will have solved a problem. त्यांचा प्रॉब्लेम सोल्व झालेला असेल. सोल्वड. त्यांची समस्या सुटलेली असेल. They will have solved a problem. I will have received. I will have received order. उद्या ऑर्डर मिळालेली असेल. You will have spoken. You will have spoken English. तुम्ही भविष्यामध्ये इंग्लिश बोलला असाल. You will have spoken English. She will have. She will have taken. She will have taken money. तिने पैसे घेतलेले असतील. She will have. She will have. She will have purchased a computer. मोबाईल नका घेऊ, कम्प्युटरच घ्या पुरो. तर ठीक आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स शिकवत असताना तुमच्या लक्षात आलं असेल शाल हॅव, विल हॅव क्रियापदाचे स्वरूप. शाल हॅव, विल हॅव क्रियापदाचे स्वरूप. आता आवाज थोडा मोठा येईल नाही पुरो, कारण हा तिसरा तास चालू आहे आपला. सलग तिसरा तास आहे आपला. पहिला तास आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे घेतला. दुसरा तास पास्ट परफेक्ट टेन्स आहे घेतला. तिसरी जो तासिका आहे फ्युचर परफेक्ट टेन्सची आहे. लक्ष द्या. मन लावून ऐका. मन लावून ऐक दादा. माझ्या पाठीमाग मन दिदी. दादा मन रे पाठीमाग म्हणा. ठीक आहे. आय शॅल हॅव सेंट मनी. आय शॅल हॅव सेंट मनी. वी शॅल हॅव स्पेंट मनी. वी शॅल हॅव स्पेंट मनी. वी शॅल हॅव गॉन टू USA. I shall have seen Bombay. You will have cleaned house. They will have opened a hospital. They will have opened a hospital. He will have spoken to them. He will have spoken to them. He will have taken money. He will have taken money. She will have eaten apple. She will have eaten an apple. She will have eaten an apple. She will have written a book. She will have written a book. She will have written a book. They will have reached Latur. They will have reached Latur. He will have spoken them. He will have spoken them. She will have refused answer. She will have refused answer. She will have called students. She will have called students. They will have seen picture. They will have seen picture. They will have solved a problem. I will have received order. You will have spoken English. She will have taken money. She will have purchased a computer. काय अवघड आहे पोर ह्याच्यामध्ये? काहीच नाही रे दादा. शाल ह्याव, विल ह्याव घ्या. क्रियापदाचं तिसरं रूप घ्या. क्रियापदाची रूप पाठ असणं खूप गरजेचं आहे. संपूर्ण इंग्लिश मध्ये, टेन्स मध्येच नाही, कुठेही चला. व्हॉइस मध्ये चला, सेंटेन्स पॅटर्न मध्ये चला. व्हर्ब फॉर्म्स, क्रियापदाची रूप तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे मित्र. तिन्ही रूप आणि चौथं रूप आहे यांची प्रत्यय लावून पण आपण करतो. आता जबाबदारी आहे तुमची पोरं. आता जबाबदारी आहे तुमची पोरं. हे वाक्य तुम्हाला जर निगेटिव्ह करायचे, कसं करणार बेटा? कसं करणार दीदी? शालच्या पुढं कसं करणार बेटा? आय शाल हॅव सेंट मनीचे निगेटिव्ह कसं करायचं? आय शाल हॅव सेंट मनी. वी शाल हॅव स्पेंट मनी. याचं निगेटिव्ह कसं करायचं? आय शाल नॉट हॅव सेंट मनी. वी शाल नॉट हॅव स्पेंट मनी. हा ठीक आहे. तर ह्याचं तुम्हाला निगेटिव्ह येणं खूप गरजेचं आहे मित्र. ह्याचं निगेटिव्ह करा. ही विल नॉट हॅव. He will not have spoken them. She will not have refused answer.
तर ह्या शाल आणि व्हीलच्या पुढं नॉट घालायचा. शाल आणि व्हीलच्या पुढं नॉट घाला. शाल आणि व्हीलच्या पुढं नॉट घाला. आय शॉल नॉट हॅव सेंट मनी. ही शॉल नॉट हॅव स्पेंट मनी. वी शॉल नॉट हॅव गॉन टू USA. I shall not have seen Bombay. You will not have cleaned a house. They will not have opened a hospital. He will not have spoken to them. He will not have taken money. She will not have eaten an apple. She will not have written a book. They will not have reached Latur. He will not have spoken to them. She will not have repeated the answer. She will not have called the students. They will not have seen picture. They will not have solved problem. I will not have received order. He will not have spoken English. She will not have taken money. She will not have purchased one. शालच्या किंवा विलच्या पुढे नॉट घातल्यानंतर ह्याचं निगेटिव्ह होतं. शाल विलच्या पुढे नॉट घातलं की ह्याचं निगेटिव्ह होतं. आता प्रश्न राहिला ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असला पाहिजे बरोबर. काय अर्थ होणार बेटा ह्याचा? काय अर्थ होणार दीदी? आय शॅल हॅव सेंट मनी. मी पैसे पाठवले असतील. आय शॅल नॉट हॅव सेंट मनी. मी पैसे पाठवलेले नसतील. वी शॅल हॅव स्पेंट मनी. आम्ही पैसे खर्च केलेले असतील. वी शॅल हॅव स्पेंट मनी. आम्ही पैसे खर्च केले असतील. वी शॅल हॅव गॉन टू USA. आम्ही USA ला गेलेलो असू. आय शॅल हॅव सीन बॉम्बे. आम्ही मुंबई पाहिलेले असेल. यू विल हॅव क्लीन्ड हाऊस. तुम्ही घर स्वच्छ केलं असेल. दे विल हॅव ओपन हॉस्पिटल. त्यांनी दवाखाना उघडलेला असेल किंवा उघडलेले असतील. ही विल हॅव स्पीकन टू देम. ते त्यांना बोललेले असतील. ही विल हॅव टेकन मनी. त्यांनी पैसे घेतलेले असतील. शी विल हॅव इटन एन ॲपल. त्यांनी सफरचंद खाल्लेला असेल. शी विल हॅव रिटन बुक. त्याने पुस्तक लिहिलं असेल. दे विल हॅव रिच्ड लातूर. ते लातूरला पोहोचलेले असतील. ही विल हॅव स्पोकन देम. ते त्यांना बोललेले असतील. शी विल हॅव रिफ्युज्ड आन्सर. तिने उत्तर नाकारलेला असेल. शी विल हॅव कॉल्ड स्टुडंट्स. तिने विद्यार्थ्याला बोलले असेल. दे विल हॅव सीन पिक्चर. त्यांनी पिक्चर पाहिला असेल. दे विल हॅव सॉल्व्ड प्रॉब्लेम. त्यांनी प्रॉब्लेम सोडवला असेल. दे विल हॅव रिसिव्ड ऑर्डर. त्यांना ऑर्डर प्राप्त झाले असेल. यू विल हॅव स्पोकन इंग्लिश. ते इंग्लिश शिकले असतील. शी विल हॅव टेकन मनी. ते पैसे घेतलेले असतील. शी विल हॅव परचेस्ड अ कम्प्युटर. त्यांनी कम्प्युटर खरेदी केला असेल. आणि जिथं जिथं मी असेल म्हणलो तिथं तिथं तुम्ही मराठीमध्ये ह्याचं नसेल म्हणा. त्याचं निगेटिव्ह होईल. अच्या ठिकाणी न घाला. अच्या ठिकाणी न घाला. असेल च नसेल करा. असेल च नसेल करा. आणि शॉल विलच्या पुढं नॉट घातल्यानंतर ह्याचं निगेटिव्ह होतं. शॅल विलच्या पुढं नॉट घातल्यानंतर ह्याचं निगेटिव्ह होतं. तर आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षी मित्रो तुम्हाला आपण शिकवलेला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तुम्हाला शिकवलेला आहे पास्ट परफेक्ट टेन्स. तुम्हाला शिकवलेला आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. तर या अमृत महोत्सवी वर्षाची आठवण ठेवून अजिबात विसरू नका. हॅव हॅज क्रियापदाचं तिसरं रूप. हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. शॅल हॅव विल हॅव क्रियापदाचं तिसरं रूप. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव हॅज क्रियापदाचं तिसरं रूप. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव हॅज क्रियापदाचं तिसरं रूप. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. फ्युचर परफेक्ट टेन्स शॅल हॅव विल हॅव क्रियापदाचे तिसरे रूप. शॅल हॅव विल हॅव क्रियापदाचे तिसरे रूप. ठीक आहे. तर तुम्ही ह्याचा अभ्यास करा. तुम्हाला आला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तुम्हाला आला पाहिजे पास्ट परफेक्ट टेन्स. तुम्हाला आला पाहिजे फ्युचर परफेक्ट टेन्स. खूप अभ्यास करा. घरी बसून खूप अभ्यास करा. इकडं तिकडं अजिबात फिरू नका. आईचा ऐका, वडिलाचा ऐका, मोठ्या भावाचा ऐका, मोठ्या बहिणीचा ऐका आणि आजीचा ऐका, आजोबाचा ऐका. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही खूप मन लावून अभ्यास करचाल यश तुमच्या हातात असणार आहे पोरो. यश तुमच्या हातात. तुर्तास धन्यवाद. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड बाय. गुड बाय. गुड बाय.